गॅस चालू केला आहे, त्याच्यावर कढई ठेवली, 1 चमचा साजूक तूप घातलं आहे. तूप वितळलं की 1 कप रवा घालून चांगला खरपूस होईपर्यंत 8 ते 10 मिनटं भाजून घेऊया. भाजलेला रवा प्लेटमध्ये काढून घेऊया. पुन्हा तीच कढई गॅसवर ठेवली, त्याच्यात 1 कप गूळ घालूया. 1 कप पाणी घालून गूळ चांगलं वितळून घेतलेलं आहे. चांगली उकळी आली, त्याच्यात भाजलेला रवा घालून मिक्स करूया आणि झाकण ठेवून रात्रभर ठेवून देऊया. दुसऱ्या दिवशी रवा छान फुलून आला आहे, त्याच्यात जायफळ आणि वेलची घालून बाजूला ठेवूया. इथे मी 2 कप मैदा, 4 चमचे मोहन आणि थोडंसं मीठ घालून छान मळून ठेवलं होतं. अर्धा तास झालेला आहे. व्यवस्थित मळून त्याचे गोळे करून घेऊया. तसेच आपण रव्याचे पण गोळे करून घेऊया. 1 गोळी घेऊया, कडेनी पातळ आणि मध्ये जाड ठेवून पुरी लाटून घेऊया. त्याच्यावरती रव्याचा गोळा ठेवून जशी आपण पुरणपोळीला भरतो तशी भरून घेऊया आणि जाडसर अशी त्याची पुरी लाटूया. गॅसवर तेल तापत ठेवले, मस्त अशा खरपूस होईपर्यंत मीडियम गॅसवरती पुऱ्या तळून घेऊया. अशा आपल्या अक्षय तृतीयानिमित्त सांजोऱ्या तयार आहेत.